सकाळी उठ आणि ठाण्याला लूट हाच नवा धंदा. टीडीआर प्रकरणी महासभेत चर्चा न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची टीका. सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शिळडायगर अनधिकृत गोदामांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स, हुक्का पार्लर यावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा टीडीआर घोटाळाच कारणीभूत असून सध्या ठाण्यात सकाळी उठ आणि ठाणे महापालिकेला लूट असा नवा धंदा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत फक्त टीडीआर दलाल जग्गू खेतवानी याच्या फायद्यासाठी चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश काळात ताबा पावती दिली जाते, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा कोणता प्रकार आहे असा सवाल करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्जिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केलाय. ठाणे महानगरपालिकेकडून डी डायाभाई अँड कंपनीला 2,800 कोटी रुपयांचा टीडीआर बहाल करण्यात आला आहे. पण खात्याच्या जमिनीवर ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकून हा टीडीआर दिलाय. या प्रकरणी अभिजित पवार आणि सुधीर भगत यांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून चर्चा करण्यात आली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महानगरपालिकेचा दुटप्पीपणा उघडकीस आणलाय. यावेळी मर्जिया पठाण यांनी शिळडायगर येथे कारवाई केली जाते, मात्र कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत नसल्याचं सांगितलं. यामागे टीडीआर घोटाळाच कारणीभूत आहे. जर हे प्रकरण न्यायालयात आहे तर आयुक्तांना टीडीआर देण्याची काय घाई होती असाही त्यांनी सवाल केलाय. तर गटनेते अभिजित पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगण्यात आलंय, त्यामुळे चर्चा करता येणार नाही असं म्हटलं गेलं असलं तरी बीपीएमसी ऍक्ट 481 आणि 481H नुसार ही चर्चा करता आली असती. मात्र जग्गू खेतवानी नावाच्या टीडीआर दलालासाठी डी डायाभाई अँड कंपनीचे लाड करण्यात येत आहेत. ही चर्चा होऊ नये म्हणून काही तज्ज्ञांचा आग्रह होता. हे तज्ज्ञ पार्टनर असू शकतील म्हणूनच हा पवित्रा घेतला असावा. मुळात या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार 8% टीडीआर देता येतो, परंतु येथे 2,800 कोटींचा टीडीआर दिला गेला. त्यासाठी ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं असून आता 2,800 कोटींच्या टीडीआरमुळे 18,000 घरं वाढतील. त्यांना सुविधा कशा पुरवणार असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय. तर सुधीर भगत यांनी या जमिनीचा ताबा देण्याचा अधिकारच ठाणे महानगरपालिकेला नसल्याचं सांगितलं. दरम्यान पल्लवी जगताप यांनी या 193 एकरमधील 17 एकर जमिनीवर एका तथाकथित शेतकऱ्यांना दावा केला होता. तहसीलदारांनी 70B नुसार ही जमीन संबंधितांना देण्यात आल्याचं सांगितलं असून खाण असलेल्या ठिकाणी शेती कशी होऊ शकते याचा साधा विचार केला जात नाही. लालसेपोटी जैवविविधता धोक्यात आणली जात आहे असाही त्यांनी आरोप केला. वनमंत्र्यांना या संदर्भात काही पत्रव्यवहार करणार आहात का? कारण वन खात्याची कोणतीही भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत नाहीये. वन खात्यात चढीचूप आहेत, मंत्री चढीचूप आहेत, शांत बसलेत, म्हणजे काहीतरी शिजलं असेल. त्याशिवाय तर असं होणार नाही. तो डोंगर 193 एकरचा डोंगर संजय गांधी नॅशनल पार्क, त्याला तुम्ही पार्क बनवलात महापालिकेने आणि पार्क बनवून ते विकताय तुम्ही. एखाद्या म्हणजे ठाणेकरांची कशी विल्हेवाट लावायची. आता समथिंग याच्यामध्ये गोष्टी आहेत. महानगरपालिकेमध्ये महासभा जेव्हा असते, महासभेमध्ये आयुष्य येऊ शकणार नाही असं काही तज्ज्ञांचं, हुशार माणसांचं मत आहे. 2800 कोटीचा टीडीआर, 2800 कोटीचा टीडीआर, त्या टीडीआर मध्ये 18,000 जवळजवळ घरं होणार. 16-17 MLD रोज पाणी द्यावं लागणार, महापालिकेला द्यावं लागणार. कचरा त्यांचा काढावा लागणार, महापालिकेला काढावा लागणार. रस्ते वापरणार, महानगरपालिकेचे वापरणार. ड्रेनेज लाईन जाणार, महानगरपालिकेची जाणार. मग त्यात कन्सर्न त्या महासभेमध्ये हा विषय आला पाहिजे ना. 481H या अधिनियमानुसार हा टॉपिक महानगरपालिकेमध्ये, महासभेमध्ये आला पाहिजे. यासाठी काही असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय, कारण मुंब्रा दिवा भागातल्या अनेक व्यवसायांवरती आठवडा चालवला जातोय, मात्र या सगळ्या व्यवसायांना अभय दिलं जातंय. काल माझं तेच पॉइंट ऑफ व्यू होता कि सी वी वेलकम अगर आप कहीं इलीगल जगहों पर और रिस्की जगहों पर आप कारवाई कर रहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे.
बरोबर. कोठारी कंपाऊंड माझी माहिती अनुसार तिथे रिझर्वेशन ऑफ गोडाऊन्स आहे. मग तिथे पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल कशा काय चालत आहे? तर तिथे कारवाई होत का नाही? मग ठाण्यातला सील करणार आहे तुम्ही आणि मुंब्राला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे ना. सिलफाट्याला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे. रिस्क इज रिस्क एव्हरीवेअर. आणि माझं मन दुखतंय. कोई भी बिजनेसमैन या किसी का भी कुछ डेमोलिश होता है, कार्रवाई होती है, तर माझा मन, मेरे को बुरा लगता है. कोई भी थानेकर का नुकसान होता है तो बीइंग अ वुमन आई एम लिटिल सेन्सिटिव्ह इन दिस मॅटर. पण जेव्हा माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला मला विचारायचं की जेव्हा कन्स्ट्रक्ट होत आहे ही सगळी गोडाऊन्स आणि पब आणि हुक्का पार्लर, तेव्हा तुम्ही झोपत आहे का? तेव्हा तुम्ही कारवाई का नाही करत आहे? मग एकदा काय अपघात झाला, मग त्याच्या नंतर जेव्हा एक लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन त्याच्या नंतर जाऊन तुम्ही डिरेक्टली असा एवढा फास्ट हे घेणार, ऍक्शन घेणार? नाहीतरी आपण प्रत्येक वेळी तिथे जाऊन तक्रार करू, काय होत नाही. मग एकदा तुम्ही लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन काय दाखवायला अशी कारवाई करायला चालू करत आहे. चांगली पद्धत, ठीक आहे, तुम्ही कारवाई करा, पण पूर्ण ठाण्यात कारवाई करा. ठाणे, कलवा, दिवा, मुंब्रा सगळीकडे कारवाई करा. तुम्ही निष्पक्ष राहून कारवाई करा. पण हा जो विषय आहे हा ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचं धोरण आखलं जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जात आहे. नवीन प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतलं जात नाही. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे त्या शहराची वाताहत होताना पाहणं अवघड असल्याने आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवण्यात असल्याचं दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर जागा हो असा संदेश देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. या होर्डिंग्सची जोरदार चर्चा ठाण्यात होती. हे होर्डिंग्स कोणी लावले याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली. दयानंद नेने यांनी सांगितले की ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यात सुमारे 10,000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या बदल्यात किती झाडे लावण्यात आली, किती जगवली याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखर शहराला याची गरज असणार आहे का? ॲमेझॉन आणून ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतंही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विचारात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. यासाठीच आम्ही दबाव गट निर्माण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा दबाव गट पूर्णतः अराजकीय असला तरी आमच्यासाठी कोणीही वर्ज्य नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत, कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा असल्याचं राजेश कदम यांनी सांगितलं. दरम्यान आवाजावी खर्चाचे प्रकल्प राबवण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं जनमत जाणून घेण्यासाठी जनसुनावण्या घ्याव्यात. परिसंवादातून आम्ही ठाणेकरांशी संवाद साधावा अशी विनंती आम्ही आयुक्त सौरभ राव यांना करणार असून चुकीच्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे संविधानिक मार्गांचा अवलंब करणार असल्याचं मेघना शेट्टी आणि हिमानी वर्मा यांनी सांगितलं. यावेळी या फोरममधील गुरसीत सिंग, श्रीकांत बर्वे, हिनल जयवंत, लावण्य पाटील, अनिल शाळीग्राम, साहिल उदगुडे आदीही उपस्थित होते. आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले ही घोषणा करण्यासाठी आलोय. लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले. हे व्यासपीठ ठाणेकरांनी ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेलं व्यासपीठ आहे. इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल. जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी, आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे, घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय. त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय. तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का?
या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात. आज नागरी वस्तीमध्ये अमेझॉन सारखं डेटा सेंटर येते. अमेझॉन म्हणजे लोकांना फक्त अमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे. आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल. आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदर सारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे. तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे, त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या, जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे. शिळखिळकाळी भागात रसायन, टायर, भंगाराची साठवणूक करणाऱ्या बेकायदा गोदामाने विरोधात ठाणे महानगरपालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत बुधवारी 44 बेकायदा गोदामे जमीनदोस्त करण्यात आली असून आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा बांधकामं भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे गोदाम माफियांचे धाबे दणाणले. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिळखिळकाळी भागातील बेकायदा गोदामांचा मुद्दा गाजला होता. या भागात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायन, टायर, भंगाराचे बेकायदा गोदामांचं नवीन जाळं उभारलं असून या गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील अधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय असा दावा शिवसेना शिंदेगड पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. शासकीय जागेवर उभारण्यात येत आलेल्या गोदामांच्या मुद्द्यांवरून झालेल्या टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचं सर्वेक्षण करून त्याचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू केलं होतं. शिळखिळकाळी परिसरात भूमाफियांनी 830 बेकायदी गोदामे उभारली असल्याची बाब ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली असून यामध्ये रसायन, टायर, भंगाराचा साठा ठेवलेली सुमारे 152 गोदामे पालिकेने जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. या मोहिमेत रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसंच भंगार साठवणूक करणारी गोदामे प्राधान्यानं तोडण्यात येत असून यानुसार ही गोदामे तोडण्यात आली आहेत. त्यानंतर 65 गोदामं तोडली होती. राजकीय विरोध झुगारून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील ही कारवाई करत असून बुधवारी पुन्हा 44 गोदामे तोडण्यात आली. आतापर्यंत पालिकेने 261 बेकायदा गोदामं भुईसपाट केली असल्याची माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे. शिळखिळकाळी भागातील अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात येत असली तरी ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवर मात्र कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. हाच मुद्दा मांडत कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत करतात. शिळप्रमाणेच कोठारी कंपाऊंड, येऊर, खारेगावसह शहरातील इतर भागातील बेकायदा बांधकामांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम आणखीन तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. शिळखिळकाळी परिसरात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायन, टायर, भंगाराच्या बेकायदा गोदामे उभारली असून या गोदामांना लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला होता. शिवसेना शिंदेगड पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली होती. या टीकेनंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचं सर्वेक्षण करून त्यांचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू केलं होतं.
उर्वरित गोदामांवर यापुढे कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं असतानाच या कारवाईवरून सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जा पठाण आणि MIM नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. ठाणे शहरातील कोठारी कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे नाईट क्लब, पब, फर्निचर दुकाने तसेच हॉटेल्स सुरू आहेत. खारेगावमध्ये ही बांधकामं सुरू आहेत. मग शीळ भागातच कारवाई का, असा प्रश्न उपस्थित करत कारवाई दुजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला. धोकादायक नसलेल्या अशा पद्धतीनं शीळ भागात कारवाई अपेक्षित होती, परंतु तिथे सरसकट कारवाई केली जात असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला. दरम्यान या सर्वांना आयुक्त सौरभ राव यांनी उत्तरं दिली. आग लागते तेव्हा ती धोकादायक आणि धोकादायक नसलेली गोदामं पाहून लागत नाहीत. तसंच ही सर्वच गोदामे अनधिकृत असल्यानेच त्यावर कारवाई केली जात आहे. तसंच कोणत्याही एका भागाला लक्ष केलं जात नसून शीळप्रमाणेच कोठारी कंपाऊंड, येऊर, खारेगावसह शहरातील इतर भागातील बेकायदा बांधकामांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 12 वाजल्यापासून रविवारी 28 जून रोजी 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास बंद राहील. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 1, 26 आणि 31चा काही भाग वगळता तसंच कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत, खालसागाव येथील पाणी पुरवठा 48 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.